केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये जे ॲफिडेविट परवा दाखल केलं त्याच्यामध्ये खोटं ॲफिडेविट त्यांनी दाखल केलं हे तर एक सिद्ध झालं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितले की सर्वोच्च न्यायालय हे तज्ज्ञ नाही आणि म्हणून कोविडच्या याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीच्या लोकशाहीला संपुष्टात आणण्याच्या व्यवस्थेचं एक चेहरा BJPचा खऱ्या अर्थानं पुढं आलेला आहे। आपण पाहिलं की आपल्या संविधानामध्ये न्यायव्यवस्थेला आत्मा समजलेला आहे आणि या आत्म्यालाच समजा तुम्हाला समजत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हेच संविधानिक व्यवस्थेला न मानणारी केंद्रातली सरकार अशा पद्धतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। आमचा सवाल त्यांना असा आहे की कोलगेटच्या मॅटरमध्ये 2Gच्या मॅटरमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये आलेत तर त्यावेळेस अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य केलं गेलेलं नाही। आखरी सुप्रीम कोर्ट असेल की हायकोर्ट असेल न्यायव्यवस्था असेल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आमच्या संविधानातला आत्मा आहे आणि त्यांना वेळ आलं तर सुप्रीम कोर्टाला केंद्र लोकांच्या जीविताचं रक्षण करू शकत नाही तर त्या ठिकाणी नॅशनल गव्हर्नमेंटही बनवू शकतं एवढा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे। पण आज आपण पाहतोय की देशाचे प्रधानमंत्री त्यांनी कुठली अर्थव्यवस्था त्यांना कुठल्या अर्थतज्ञ आहेत त्यांनी नोटबंदीचं धोरण स्वीकारलं तर त्याच्यामध्ये अनेक चित्र पुढे आले की कुठल्याही अर्थतज्ञाला न विचारता त्यांनी देशामध्ये नोटबंदी केली आणि नोटबंदीच्या नंतर गोव्यामध्ये जे भाषण केलं की नोटबंदी मी समजा फेल झाली तर तुम्ही ज्या चौकात म्हणाल ती सजा मी भोगायला तयार आहो अशा पद्धतीचं या पॅन्डेमिकमध्ये या कोविडच्या महामारीमध्ये लोकांना वाचवण्यापेक्षा देशाच्या आत्म्यालाच समजा ठेच लावण्याचं काम त्याला संपवण्याचं काम मोदीचं भाजपचं सरकार करत असेल तर हे आपल्या संविधानिक व्यवस्थेला न मानणारं सरकार केंद्रामध्ये बसलेलं आहे हे आता लोकांना स्पष्ट झालेलं आहे। खरं तर केंद्र सरकारने आता जे आहे सध्या जे संविधानिक व्यवस्थेला आणि देशाच्या जनतेच्या जीवाचं रक्षणही न करणारे जे सरकार आहे त्यांनी एकदा कोविडच्या बाबतची स्पष्टता हे राष्ट्रीय धोरण व्हावं अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही मांडतो आहे। कारण की राष्ट्रीय धोरण याच्यासाठी झालं पाहिजे की त्यांनी जे ॲफिडेविट केलेलं होतं त्या ॲफिडेविटमध्ये सांगितलं की आम्ही मोफत लस देतो आहे आम्ही केंद्र सरकार काही देते आहे आणि राज्य सरकार मोफत देते आहे असं एक खोटं ॲफिडेविट जे झालेलं आहे। कारण की स्वतः देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की केंद्राला मिळणारं लस ही 150 रुपयाची राहील राज्याला मिळेल ती 400 रुपयाची आणि प्रायव्हेटला मिळेल ती 600 रुपयाची। आता राज्य आणि केंद्र जे पैसे देत आहे ते पैसे काही कोणाच्या घरचे नाही या देशाच्या जनतेचे पैसे आहेत आणि जेव्हा देशाच्या जनतेचे पैसे जेव्हा खर्च होत असतील तर आखरी हिशोब त्यांना दिलाच पाहिजे। आपण पाहिलं असेल की हे मी अनेकदा सांगितलं की महामारी आपल्या देशासाठी नवीन नाही। अनेक याच्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून देशातल्या सगळ्या लोकांना मोफत लसीकरण झालं त्याचा या पद्धतीचा गाजावाजाही करण्यात आलेला नाही। पण देशाचे प्रधानमंत्री या पद्धतीचं लोकांचे जीव चाललेत पूर्ण देशभरामध्ये चिता पेटताना आपल्याला पाहतो आहे आणि एकीकडे चीनचा कचरा आपल्या देशामध्ये डंपिंग करण्याचं काम केलं जात आहे आणि म्हणून मी परवाही सांगितलं की 3 चीव देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाच्या जनतेला दिल्या। एक ची म्हणजे चीनचा डंपिंग कचरा या देशामध्ये आणण्याचं काम तो कचरा इथं आणून डंपिंग करण्याचं काम केलं जाते तो एक ची। दुसरं चिंता आज देशातल्या प्रत्येक लोकांच्या मनामध्ये चिंता आहे आणि दुसरी ची दिला आणि तिसरं चिता आज देशभरामध्ये सगळ्या जिकडे तिकडे आपण पाहिलं तर चिता आपल्या देशामध्ये ऑनलाईन फ्युनरलसाठी लोकांना बुकिंग करावं लागत आहे
ही परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. म्हणून आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की राष्ट्रीय धोरण लसीकरणाच्या बाबत केंद्र सरकारने त्वरित जाहीर करावं आणि त्याची स्पष्टता लोकांसमोर मांडावी. मला आशिष शेलारला सांगायचं आहे की त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष पपेट जे.पी. नड्डा यांनी ज्या पद्धतीनं काल राहुलजी आणि सोनियाजीवर टीका केली, किती वर्ष तुम्ही काँग्रेसचं नाव घेऊन गांधी परिवाराला शिवा घालून किती दिवस या देशावर तुम्ही राज करणार आहात. काँग्रेसने या देशाला उभं केलं. आज एम्स असतील, हॉस्पिटल असतील, सगळ्या व्यवस्था ह्या काँग्रेसने निर्माण केलेल्या आहेत. तुमच्यासारख्या प्रधानमंत्र्यासाठी घर आणि एक नवीन संसद बांधायसाठी त्याला 20,000 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करताय आणि लसीकरणाला फक्त 35,000 कोटीचं बजेट तुम्ही ठेवताय. या सगळ्या गोष्टीकडे भाजपनेही लक्ष करण्याची गरज आहे. जे असतील इथं त्यांना स्वतःला देशप्रेम असेल तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष करण्याची गरज आहे. आज विष्ठा गरज आहे की देशाचा जीव महत्त्वाचा आहे, हेही सुद्धा त्याच्यामध्ये आता त्याला इसेन्शियल वर्क अगर म्हणून समजून विष्ठाला ते मान्यता देत असतील तर मग तो त्यांचा प्रश्न आहे. राहिला सामना आणि ते आता आम्ही पुढचा दोघंही आम्ही सामना कसा करायचा आहे ते आम्ही निर्णय घेणार आहोत. आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने परवा जाहीर केलं की 17 कोटी लोकांना आम्ही लस केलेली आहे. अशा पद्धतीचं त्यांनी एक रिपोर्ट आलेला आहे. आता खरं तर लसीकरणाच्या याच्यामध्ये त्याला त्याचे लसचं जे आहे 2 लस द्यावं लागतात तेव्हा त्याचं सायकल पूर्ण होतं. आता हे 17 कोटीमध्ये किती लोकांना 2दा लस झाली हा एक प्रश्न आहे. म्हणजे डोस. आणि खरं तर 17 कोटी लस हे कुठून आणलेली आहे? कारण की जे काही पुनावाला जाहीर करतोय, हे कोविडशिल्डवाला जाहीर करतोय, तर त्याच्या हिशोबाने तर त्यांनी तेवढी लस दिलीच नाही भारताला. आखरी ही लस आली कुठून? आपल्या देशाला 130 कोटी आपल्या देशाची समजा लोकसंख्या असेल तर 260 कोटी लस डोज आपल्याला लागणार आहे. आणि त्याला वेस्टेज अगर पकडलं तर कमीत कमी 300 कोटी लसचे डोज आपल्या देशाला पाहिजे आहे. आज तेवढं लसच आपल्याजवळ उपलब्ध नाही. पुनावाल्यांनी सांगितलं की 26 एप्रिलला आम्हाला केंद्र सरकारने ऑर्डर दिलेला आहे. म्हणजे त्याच्यातही खोटं बोलण्याचं काम. या महामारीत तरी आता खरं बोला, सांगा लोकांना की आमचं चुकलेलं आहे, देशाला माफी तरी मागा. तेही नाही करताना उलटं आपल्या पाठ थोपटायचं आणि सेंट्रल विस्टामध्येच आनंद राहायचा, हे समजा भाजपचं जर असेल तर लोक कधी माफी या लोकांना करणार नाही. एक बघा, आता जे विषय आम्ही याच्यावरही आम्ही पुढे तुमच्यासोबत बोलणार आहे. मी तुम्हाला सांगतो की आज लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसने आपली भूमिका सरकारमध्ये मांडलेली आहे, त्याच्यावर आम्ही नंतर बोलणार. काँग्रेसतील लोकांचे डोस जे असतात ते थोडेच्या लोकसभेला देण्यात येणार होते, ते लसीकरण थांबवलेलं आहे. तर राष्ट्रीय धोरणानंतर 45 वर्षावरील जे डोस देणार होते ते पूर्ण झालेले नाही आहे. आता हे राष्ट्रीय धोरण होतं 45 वर्षावरील, आता हे डोस थांबवलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो जनतेला बसत आहे, पण समानता जी आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये दिसून येत नाही. एक बघा की आपण पाहिलं असेल की पोलिओ डोस असतील, या माता जे आपण त्या याच्यामध्ये दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये केंद्र सरकार त्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना त्यावेळेस असा भेदभाव केला गेला नव्हता. एक देश एक त्याचं मोफत देण्याचं जे धोरण होतं ते एक धोरण म्हणून
देशात राबवलं. कारण की जेव्हा जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येतं, या पद्धतीच्या महामार्या येतात, त्यावेळेस राज्य आणि देश पाहिला जात नाही, त्यावेळेस देश म्हणून काम करायची भूमिका असतं. हे पहिल्यांदा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाजपचं जे नरेंद्र मोदीचं सरकार देशात आलं, यांनी या पद्धतीचं केंद्र आणि राज्य विभाजन करण्याचं पाप केलेलं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने झालेल्या चुका मान्य करून एकदा देशाच्या जनतेची माफी करायला, तर जीव गेलेले ते काही वापस येणार नाही. ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले ते काही त्यांचं कुटुंब यांना सावरता येणार नाही. पण एकदा चूक तरी माफ करा, अशा पद्धतीचं बोलायचं समजा त्यांना नसेल आणि या पद्धतीनं सेंट्रल विस्टामध्येच खुश राहायची त्यांची भूमिका असेल. आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय लसीकरण धोरण जाहीर केलं गेलं पाहिजे आणि ते जनतेच्या हिताचं केलं गेलं पाहिजे. आणि आम्ही लस कुठून आणणार, काय आणणार, याची सगळी माहिती देशाच्या जनतेला दिली गेली पाहिजे. या राज्याला आम्ही जास्त दिलं, त्या राज्याला कमी दिलं, हे होण्यापेक्षा देशातल्या सगळ्या जनतेला आम्ही लस देणार आहोत आणि ही त्याच्यातली सिस्टीम आहे. लोकांना लाईनमध्ये उभं राहावं लागणार नाही, अशा पद्धतीचं कृती केंद्र सरकारच्या वतीनं केली गेली पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे. हिंदी में भी जानना चाहेंगे कि जिस प्रकार से कोविड मैनेजमेंट को लेकर और वैक्सीनेशन को लेकर सेंट्रल गवर्नमेंट ने सुप्रीम कोर्ट को एफिडेविट दिया और स्थिति से अवगत कराया, कांग्रेस कैसे देखती है उस एफिडेविट को और उसके तथ्यों को? आपने देखा हुआ कि झूठ एफिडेविट केंद्र सरकार ने दिया. और ये क्यों एफिडेविट दिया कि केंद्र सरकार का जो फेलियर हुआ था और इसके लिए माननीय सुप्रीम कोर्ट ने एक टास्क फोर्स वहाँ पे डिप्यूट किया और वो टास्क फोर्स डिप्यूट करना यानी सुप्रीम कोर्ट ने टास्क फोर्स डिप्यूट करना यानी केंद्र सरकार का सीधे से फेलियर है, यही उसमें सिद्ध हुआ. केंद्र सरकार ने कहा कि हम केंद्र और राज्य मिलकर मुफ्त लोगों को हम लसीकरण कर रहे हैं. यही झूठ केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्ट के सामने रखा है. उनने खुद ने रेट डिक्लेयर किया, राज्य भी अपने पैसे दे रहे, केंद्र भी पैसे दे रहे. आखिरी राज्य और केंद्र पैसा दे रहे हैं, वो जनता का पैसा है. और केंद्र सरकार जिस तरह से झूठ एफिडेविट सुप्रीम कोर्ट में देकर और सुप्रीम कोर्ट को हस्तक्षेप करने के अधिकार नहीं, इस तरह से एफिडेविट में बोलना, यानी ये हमारे संवैधानिक व्यवस्था की जो न्याय व्यवस्था है उसको हम आत्मा समझते हैं. उस संवैधानिक व्यवस्था के आत्मा को ख़त्म करने का काम, संविधान न मानने की भूमिका केंद्र सरकार ने जो की है, वो हमारे देश के लिए शर्मनाक बात है. और इसलिए माननीय सुप्रीम कोर्ट का ये एक प्रकार का अवमान है और इसलिए माननीय सुप्रीम कोर्ट ने इसके सुमोटो कुछ ऐसे डिसीजन लेना चाहिए. हम लोगों ने तो कहा है बार बार कि आज देश में नेशनल गवर्नमेंट बनाना चाहिए. सुप्रीम कोर्ट के आदेश ने, सुप्रीम कोर्ट ने तो सिर्फ अब टास्क फोर्स से नहीं, ये टास्क फोर्स से नहीं संभालने वाले, नेशनल गवर्नमेंट केंद्र सेंटर में बिठाना चाहिए सुप्रीम कोर्ट के माध्यम से, ये मांग हमारी है. सर बार बार कांग्रेस ने, महाराष्ट्र कांग्रेस ने ये बात कही है कि सामना नहीं पढ़ते, लेकिन आज सामना ने लिखा है कि सामना की खबरों की दखल खुद सोनिया गांधी जी ने कल की कांग्रेस वर्किंग कमेटी की मीटिंग में लिया और केरल और आसाम को लेकर जो विवेचना सामना के संपादकीय में हुई थी उसको आधार मानते हुए YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.